साथिया एक प्रेमकथा भाग एक. एक आलिशान पॅलेस. त्याच्या गेटमधून 4 गाड्या आत आल्या. बाकीच्या गाड्यांमधून बॉडीगार्ड्स धावत बाहेर आले आणि त्यांनी मर्सिडीज गाडीजवळ येत मागचा दरवाजा उघडतात. त्यात 25 वर्षाचा तरुण आणि 20 वर्षाची तरुणी खाली उतरली. त्याच्याकडे बघून कोणीही सांगेल ते आत्ताच लग्न करून आले आहेत. घरातील नौकर घरातल्यांना निरोप देतो. सगळे बाहेर येतात. त्यातील एक वयस्कर बाई म्हणाली, राहुल, हे काय आहे? तुम्ही लग्न करून आलात, आम्हाला सांगावंसंही वाटलं नाही तुम्हाला? हो, तो होता राहुल रामराव भोसले. वय वर्ष 26. खूप कमी वयात त्याने त्याचा बिझनेस टॉपवर नेला होता. आजचा बिझनेस टायकून आणि प्रत्येक मुलीचा क्रश. दिसायला एकदम राजबिंडा, गोरा रंग, 6 फूट उंच, व्यायाम करून कमावलेली शरीर, केस जेल लावून सेट केलेले, ट्रिम बियर्ड, एका हातात महागडं घड्याळ आणि पायात फॉर्मल शूज. त्याची घरात दहशत होती. सगळेच त्याला घरात घाबरत होती. त्याच्या रागाचा सामान करणं कोणालाही परवडणार नव्हतं. तो त्याच्या आजीला खूप मानत असतो. आज त्याने कोणाला न सांगता लग्न केलं होतं. हा आपला हिरो, आपल्या कथेचा नायक. राहुल म्हणतो, आजी, या आमच्या पत्नी अंजली राहुल भोसले. आजच आम्ही लग्न केलं आहे. अजून कोणाला काही ऐकायचं आहे? चेहरा निर्विकार ठेवत तो आत जातच असतो की त्याची आई ओवाळणीचं ताट घेऊन बाहेर येते. आई म्हणाली, थांब राहुल, लग्न तर नीट नाही झालं, प्रवेश तरी नीट करा. त्या दोघांना ओवाळून अंजलीला माप ओलांडून आत यायला सांगतात. अंजली एवढ्या लोकांना बघून घाबरते. ती एक नजर राहुलकडे बघते तर तो त्याला काही घेणं देणंच नाही यासारखा उभा असतो. आजी म्हणाल्या राहुलच्या आईला उद्देशून, सुनबाई, यांना आपल्या घरातील देवाला नमस्कार करायला सांगा. अंजली देवाच्या पाया पडून घरातील सगळ्या मोठ्या माणसांनाही नमस्कार करते. ही आहे अंजली सुरेश पाटील, आपल्या कथेची नायिका. आता लग्न करून अंजली राहुल भोसले झालेली, मोडची, बांद्राची, दिसायला गोरी, 5 फूट 4 इंच उंची, सडपातळ बांधा, कोरी भुव्या, पाणीदार डोळे, गुलाबी नाजूक ओठ, लांब केस. नुकतीच 20 वर्षाची झाली होती आणि BComच्या 2ऱ्या वर्षाला शिकत होती. तिचं असं आपलं म्हणणार कोणी नव्हतं. ती लहान असतानाच तिचे आई वडील वारले होते. तेव्हापासून ती अनाथ झाली होती. ही आजी म्हणाली, अंजली बाळ, इकडे ये, मी तुझी सगळ्यांशी ओळख करून देते. या राहुलच्या आजी मालूबाई भोसले. हे आहेत आजोबा गोविंदा भोसले. हे राहुलचे काका सुयोग भोसले आणि या त्यांच्या पत्नी दामिनी रामराव भोसले. हा त्यांचा मोठा मुलगा राज रामराव भोसले आणि ही त्यांची लहान मुलगी दीक्षा भोसले. राहुलची आई तिला राहुलच्या रूममध्ये घेऊन जातात. तिला तिथेच सोडून निघून जातात. अंजली रूमवर नजर फिरवते. रूम खूपच मोठी होती. एका रूममध्ये एका मिडल क्लास फॅमिलीचं घर बसेल एवढं मोठा बेड होता रूममध्ये. अगदी नेटनेटकी होती. एक दरवाजा उघडून बघितलं तर तिथे सगळं क्लोथ सेक्शन होतं. घाबरून बाहेर येते. रूमला लागूनच मोठी बाल्कनी होती. स्टडी रूम, जिम एरिया होता. ती बघून आवाक होते. ती सगळं बघत असताना राहुल येतो. बघितली रूम आणि अजून एक. घरातल्यांना घाबरायची गरज नाही आहे. अंजली त्याला मान हलवूनच होकार देते. तो जातच असतो की अंजली बोलते, आहो, ते मला ना ते कपडे कुठे लावू? राहुल म्हणतो, पहिले तर तू रिलॅक्स हो, जास्त दडपण घेऊ नकोस. तू आराम कर, मला अर्जंट मीटिंग आहे. राहुल निघून जातो. तो जातच अंजली फ्रेश होऊन येते. ती बाल्कनीत बसून विचार करत असते. काय विचार केला होता आपण आणि काय झालं? आपण मुंबईत आपलं आश्रमाचं काम घेऊन आलो होतो, पण इथे येऊन आपल्याला लग्न करावं लागेल असं वाटलंच नव्हतं. घरचे किती छान आहेत. त्यांना आपण फसवत आहोत. त्यांना जेव्हा कळेल की आमचं नातं एक डील आहे तर काय विचार करतील सगळे. पहिल्यांदा मी अशी फॅमिली बघत आहे. आता त्यांचा आपण भूतकाळ पाहूया. अंजली बांद्राला तिच्या घरी एकटी राहत होती. तिच्या आई वडिलांचं निधनानंतर सगळ्या नातेवाईकांनी तिला फक्त प्रॉपर्टीसाठी जवळ केलं होतं. ती लहान असल्यामुळे तिला काही समजत नव्हतं. बरीच प्रॉपर्टी तिच्या काकानेच हिरावून घेतली. आता तिच्याकडे फक्त राहतं घर आणि एक आश्रमाची जागा एवढंच राहिलं होतं. त्यात या दोन्ही गोष्टी समुद्राला लागूनच होत्या, म्हणून भरपूर बिल्डरचं त्या जागेवर डोळा होता. अंजली सकाळी छान झोपलेली होती की तिचा फोन वाजला. हॅलो, हो, आलेच मी. अंजली पटकन आवरून तिची स्कूटी घेऊन आश्रमात पोहोचते. अंजली आश्रमात पोहोचताच रमाताई, ज्या आश्रम सांभाळायच्या, हे आश्रम अंजलीच्या बाबांनी उभारलं होतं. त्यांच्यानंतर ते आश्रम अंजली सांभाळत होती. रमाताई म्हणाल्या, बरं झालं अंजली बाळ, तू लवकर आलीस.
अंजली म्हणाली, काय झालं ताई? तुम्ही टेन्शनमध्ये आहात? काही झालं आहे का? ताई म्हणाल्या, कोर्टातून नोटीस आली आहे. ताई तिच्या हातात नोटीस देतात. अंजली ती नोटीस वाचू लागते. ती नोटीस वाचताच तिच्या पायाखालची जमीनच सरकते असं वाटतं. अंजली म्हणाली, 1 महिन्याच्या आत आश्रम खाली करायचा आहे. त्यांना या जागेवर हॉटेल उभं करायचं आहे. पण ही जागा तर माझी आहे. नोटीस कशी काय येऊ शकते? ताई म्हणाल्या, आता काय करायचं? अंजली म्हणाली, काहीही झालं तरी मी हे होऊ देणार नाही. हे फक्त आश्रम नाही आहे. या ठिकाणी माझ्या आणि बाबांच्या कितीतरी आठवणीत आहे. कोणी पाठवली आहे नोटीस? राहुल रामराव भोसले. ताई म्हणाल्या, काय करणार आहेस तू अंजू? अंजली म्हणाली, मी मुंबईला जाणार. तिथे जाऊन या राहुल भोसलेला भेटणार. त्याला रिक्वेस्ट करेन मी. उद्याच निघते मी मुंबईला. अंजली आज मुंबईला जायला निघते. पण बिचारीला हे नव्हतं माहिती, मुंबईला जाऊन तिचं आयुष्य बदलणार आहे. ती मुंबईला पोहोचते. ती ऑटो करून एका ऑफिस बाहेर येऊन थांबते. बिल्डिंगचं ऑफिस खूप मोठं आणि पॉश होतं. तिला भीती वाटत असते. ती हिंमत करून ऑफिसमध्ये जाते. रिसेप्शनजवळ येते. रिसेप्शनिस्ट म्हणाली, हॅलो मॅम, तुमचं काही काम होतं का? अंजली म्हणाली, मला मिस्टर राहुल भोसले यांना भेटायचं होतं. रिसेप्शनिस्ट म्हणाली, मॅम, तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेतली आहे का? अंजली म्हणाली, नाही, पण माझं त्यांना भेटणं खूप अर्जंट आहे, प्लीज. रिसेप्शनिस्ट म्हणाली, सॉरी, पण तुम्ही त्यांना भेटू शकत नाही. अंजली वैतागून म्हणाली, फक्त एकदा त्यांना विचारून बघा, मी रिक्वेस्ट करते. मी बांद्रावरून आली आहे हो. रिसेप्शनिस्ट म्हणाली, मी विचारून बघते. ती राहुलला कॉल लावून विचारते, मॅम, तुम्ही जाऊ शकता. चला मी तुम्हाला कॅबिन दाखवते. अंजली म्हणाली, थँक्यू. कॅबिन बाहेर राहुल नॉक करते. राहुल म्हणतो, येस, कम इन अंजली. अंजली म्हणाली, हॅलो सर, मी अंजली पाटील. मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. राहुल म्हणतो, तुम्ही बसा ना. मिस, काय घ्याल, चहा की कॉफी? अंजली म्हणाली, थँक्यू सर, पण मला काही नको आहे. हे बघा सर, तुम्ही कोर्टातून नोटीस पाठवली आहे आश्रम 1 महिन्यात खाली करण्यासाठी. राहुल म्हणतो, हो, मला ती जागा हवी आहे, कोणत्याही किमतीत. तुम्ही काय ठरवलं आहे? कधी करत आहात जागा खाली? अंजली म्हणाली, ती जागा माझ्या नावावर आहे. तुम्ही कितीही किंमत द्या, मी ती जागा देणार नाही. का म्हणून मी आता ती जागा खाली करावी? हा ते आश्रम नाही, 50 लहान मुलांचं घर आहे. तुम्ही त्यांच्या डोक्यावरचं छप्पर मागत आहात. कुठे जातील, काय करतील, काय विचार केला आहे का तुम्ही? तुम्हाला काय कळणार अनाथाचं जीवन जगणं काय असतं ते? तुम्हाला फक्त तुमचा बिझनेस दिसतो. राहुल म्हणतो, हो, मी एक पक्का बिझनेसमॅन आहे. मी नेहमी माझा फायदा बघतो. मला ती जमीन आवडली. त्यात ती समुद्र किनारी आहे. तिथे जर हॉटेल बांधलं तर माझं प्रॉफिट करोडोत होईल. तू फक्त किंमत बोल. त्या मुलांची ही अवस्था मी करेल. अंजली म्हणाली, तुमच्यासारख्या भावनाशून्य माणसाकडून काय अपेक्षा करणार? तुम्हाला माहीत आहे, हे मातोश्री आश्रम माझ्या बाबांनी उभं केलं आहे खूप कष्टाने. राहुल म्हणतो, कसं चालवता मग तुम्ही आश्रम, सांगा मला. अंजली म्हणाली, मी जॉब करते, त्यातूनच भागवते मी आश्रमाचा खर्च. राहुल म्हणतो, किती भेटत असतील तुम्हाला पैसे? कमीत कमी 30,000 महिना, हो ना? अंजली म्हणाली, आम्ही 3 ठिकाणी काम करतो. 3 ठिकाणी बऱ्यापैकी पैसे भेटतात. राहुल म्हणतो, मिस अंजली, चला आश्रमाचं राहू द्या. मी तुम्हाला एक प्रपोजल देतो, तुम्ही ठरवा. अंजली म्हणाली, कसलं प्रपोजल? स्पष्ट बोला सर. राहुल म्हणतो, मिस अंजली, तुम्ही माझ्याशी लग्न कराल. अंजली म्हणाली, काय? तुम्हाला वेळ लागला आहे का? मी तुमच्याजवळ आश्रमाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊन आले आणि तुम्ही तर डायरेक्ट लग्न करायची भाषा बोलायला लागले. राहुल म्हणतो, रिलॅक्स मिस अंजली, माझं म्हणणं पहिले ऐकून घ्या. आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचो. मी तुम्हाला पैसे देईल ज्याने तुम्ही तुमच्या आश्रमाचा खर्च करू शकाल. तितकंच नाही, आश्रमही तसंच राहील. अंजली म्हणाली, पण लग्न का? आणि मीच का? माझी बरीच माहिती काढलेली दिसते. राहुल म्हणतो, माझी एक गर्लफ्रेंड होती. तिला मला दाखवून द्यायचं आहे. मला ती नसतानाही काही फरक पडत नाही. आणि तूच का? तर तू दिसायला खूप सुंदर आहेस. मी तुला घरी लग्न करून घेऊन जरी गेलो ना, तरी मला कोणी बोलणार नाही. माहिती काढायचं म्हणशील तर हो, काढली आहे मी माहिती. अंजली म्हणाली, आपण एकमेकांना ओळखत सुद्धा नाही. त्यात तुम्ही श्रीमंत आणि मी गरीब. काहीच मेळ नाही. तुम्हाला खूप छान दुसरी मुलगी भेटून जाईल. राहुल म्हणतो, विचार करा, आपलं लग्न झालं तर तुमचाही फायदा आहे आणि माझाही. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, मी असा एकटा नाही आहे जो त्या जमिनीच्या मागे लागलो आहे. असे बरेच आहेत ज्यांना ती जमीन हवी आहे. हे माझं कार्ड, तुझा होकार कळव मला.
अंजली म्हणाली, माझा नकार आहे, समजलं? अंजली रागात बाहेर येते. तिला काय करावं काय नाही काहीच कळत नव्हतं. ती मॅरीन ड्रायव्हरवर येऊन थांबते. तिला खूप रडू येत असतं. त्याचबरोबर आश्रमातील त्या लहान मुलांचा चेहरा डोळ्यांसमोर येत असतो. अंजली म्हणाली, का बाबा मला असे सोडून गेलात? आज खूप एकटं वाटत आहे. काय करू मी? तुम्हीच सांगा ना. काय ठरवलं होतं आणि काय झालं? तिचे बाबा तिच्यासमोर उभे राहत तिला आवाज देतात. अंजू बाळा, तू माझी स्ट्रॉंग मुलगी आहे ना? मी काय सांगतो ते नीट ऐक. कधी कधी जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं असं समज. हा तुझ्या नशिबाचा भाग आहे. तू आता तुला ते निगेटिव्हली घ्यायचं की पॉझिटिव्हली घ्यायचं ते तुझ्या हातात आहे. नशिबाला दोष नको देऊस. कदाचित पुढे जाऊन हीच व्यक्ती तुला तळहाताच्या फोडासारखं जपेल. आज ना उद्या तुझं लग्न होणारच आहे. मग आज का नाही? तुला कदाचित आपले पण त्यांच्या घरी मिळेल. बाकी तू समजलं असेल. हुशार आहे तू. अंजली म्हणाली, बाबा थांबा ना माझ्याजवळ तुम्ही. बाबा म्हणाले, मी तुझ्याजवळच आहे, तुझ्या हृदयात. असं म्हणताच ते हवेत विरून जातात. अंजली बराच वेळ तिथेच बसते. संध्याकाळ होते तरी तिला भान नसतं. तिच्या हातात सुरगडलेलं व्हिजिटिंग कार्डकडे बघत तिला असं बसलेलं कोणीतरी दुरून बघत होतं. अंजली म्हणाली, अरे देवा, मी इथेच बसलेले. रात्र कुठे काढू? मी हॉटेलमध्ये राहायला तेवढे पैसे पण नाही आहेत. एक काम करते, स्टेशनला जाऊन बसते. इथले स्टेशन रात्रभर चालतात. उद्या सकाळी आपण बघू पुढे. अंजली रात्र स्टेशनवर काढायची ठरवते. अंजली रात्र स्टेशनवर काढते. सकाळी ती त्याला कॉल करते. राहुल म्हणतो, बोला मिस अंजली, काय ठरवलं तुमचं? अंजली म्हणाली, मी तयार आहे लग्नाला. राहुल म्हणतो, ग्रेट. आता तुम्हाला जसं सांगतो तसं करा. स्टेशन बाहेर या. माझी माणसं तुम्हाला पिक करतील. बाकी तुम्हाला कळेलच. अंजली म्हणाली, ओके. फोन कट होतो. त्यांना कसं माहिती मी इथे आहे? याचा अर्थ हे रात्रभर माझ्यावर लक्ष ठेवून होते. चला. अंजली बाहेर येताच एक माणूस तिला एका गाडीत बसवतो. तिच्या सेफ्टीसाठी एवढे गार्ड बघून ती घाबरते. ते तिला घेऊन एका आलिशान हॉटेलमध्ये येतात. ती हॉटेल बघून शॉक होते. खूप छान होतो हॉटेल. ते तिला प्रायव्हेट एरियामध्ये सोडून तो निघून जातो. ती निरीक्षण करत असते की राहुल तिच्या मागे येऊन थांबतो. हे घे कपडे आणि ज्वेलरी आहेत. यात फ्रेश होऊन तयार हो. अंजली त्याच्याकडचे कपडे घेते आणि बाथरूममध्ये जाते. राहुलही बाहेर निघून जातो. अंगावर गरम पाणी पडताच तिचा थकवा नाहीसा होतो. ती छान साडी नेसते. गळ्यात चेन, कानात झुमके, हातात बांगड्या, कपाळावर टिकली. ती खूप सुंदर दिसत होती. ती बाहेर येते. अंजली म्हणाली, मिस्टर भोसले, बोला आता. राहुल तिच्याकडे 2 मिनिटं बघतच राहतो. तो असं टक लावून बघत असल्यामुळे तिला कसं तरीच होतं. तो भानावर तिला बसायला सांगतो. हे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत, वाचून सही कर. अंजली पेपर वाचून सही करते. तोही त्यावर सह्या करतो. दोघे गाडीतून निघतात. गाडी एका मंदिराजवळ येऊन थांबते. ते येणार होते म्हणून मंदिर आधीच खाली करण्यात आलं होतं. तिथे फक्त एक भटजी होता, बस. भटजी दोघांना पाटावर बसवून मंत्र उच्चार सुरू करतात. उभे राहत एकमेकांना हार घालतात. थोड्या वेळात ते 7 फेरे घेतात. फेरे होताच तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि भांगेत कुंकू भरतो. त्यांचं लग्न पार पडलं. आजपासून तिचं आयुष्य बदललं होतं. अंजली म्हणाली, अहो, एकदा बांद्राला जायचं आहे. राहुल म्हणतो, आता पहिले आपण घरी जाऊयात. 2 दिवसांनी तुला बांद्राला घेऊन जाईल. दरावरील टकटकने अंजली भूतकाळातून बाहेर आली. तिने दरवाजा उघडला तर समोर घरातील नौकर उभा होता. नौकर म्हणतो, मॅडम, तुम्हाला मोठ्या मालकीन बाईंनी बोलावलं आहे. अंजली म्हणाली, काका, तुम्ही मला मॅडम नका म्हणू. मी लहान आहे, तर तुम्ही मला नावानेच हाका मारा. नौकर म्हणतो, मी कसं तुम्हाला नावाने हाक मारू? तुम्ही मालक आणि मी नौकर. अंजली म्हणाली, मालक नौकर काही नसतं. माणूस मनाने मोठं असावा लागतो. माणूस ही महत्वाची असते काका. नौकर म्हणतो, तुमचं मन मोठं आहे ताई. चला, तुम्हाला रूम दाखवतो. ते तिला रूम बाहेर सोडून निघून जातात. ती आत येते. त्यांचं हे बोलणं आजोबांनी ऐकलं होतं. त्यांना अंजलीचा स्वभाव आवडतो. अंजली म्हणाली, आजी, तुम्ही बोलावलत का? आजी म्हणाल्या, हो बाळा, ये इथे बस. मला बोलायचं होतं तुझ्याशी. उद्या आम्ही सत्यनारायणची पूजा ठेवली आहे. उद्या तुम्ही ही साडी आणि हे खानदानी दागिने आहेत हे घालावे अशी आमची इच्छा आहे. अंजली म्हणाली, पण मला नऊवारी नाही नेसता येत. आजी म्हणाला, तुम्हाला दामिनी नेसून देईल साडी. आणि अजून एक, माझ्या राहुलला समजून घे. राग ना त्याच्या नाकावरच आहे. पटकन बोलत नाही, पण सगळ्यांना जीव लावतो. अंजली म्हणाली, हो आजी, मी घेईन त्यांना समजून. मी येऊ आता.
अंजली ती साडी आणि दागिने घेऊन रूममध्ये येते. राहुल अजूनही आला नव्हता. ती नाईट ड्रेस घालून बेडवर येते. मानसिक आणि शारीरिक थकवा आला होता म्हणून ती झोपून जाते. राहुल उशिराच घरी येतो. फ्रेश होऊन तोही बेडच्या दुसऱ्या टोकाला झोपतो. सकाळी तिला जाग येते. बाजूला बघते तर राहुल नव्हता. ती उठून आंघोळ करून बाहेर येते. राहुल ही जिम एरियामधून बाहेर येतो. दोघांची नजरानजर होते. राहुल तर तिच्याकडे बघतच असतो. अंजली घाबरून खाली निघून जाते. राहुल मनात विचार करतो, किती नाजूक आहे ही साडी, तर नेसल्यावर तर खूपच सुंदर दिसते. कोणताही रंग सूट होतोय तिला. त्यात केस धुतलेले आणि गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत कुंकू. मेकअप तर काहीच नाही. पण मी का तिचा विचार करतो आहे? लांबच राहिलेलं बरं आहे. अंजली खाली येते. बागेतील फुलं तोडून स्वतः हार बनवते. देवघरात येत सगळं स्वच्छ करून ते गणपती बाप्पाला तो हार चढवतो. दिवा अगरबत्ती लावून हात जोडून मंत्र म्हणते. तिच्या आवाजाने आजी, आजोबा, दामिनी काकू आणि राहुलची आई बाहेर येतात. अगरबत्तीचा सुगंध आणि अंजलीच्या गोड आवाजामुळे सगळ्यांना फ्रेश वाटतं. आजी खुश होतो म्हणाल्या. अंजली, तुम्ही लवकर उठलात? अंजली घाबरून म्हणाली. हो आजी, मला लवकर जाग आली, मग कोणीच नव्हतं. मी देवपूजा केली. तुम्हाला राग आला का? आजी, मी न सांगता पूजा केली तर? आजोबा म्हणाले, नाही सुनबाई, आज तर किती दिवसांनी आम्हाला सकाळ प्रसन्न वाटत आहे. त्यात तुमचा गोड आवाज. वा. आजी म्हणाल्या, तू हार कसा बांधलास? अंजली म्हणाली, मी स्वतः बनवला आहे आजी. आपल्या बागेतील फुलांचा माफ करा आजी, मी न विचारता बागेतील फुलं तोडलीत. आजी म्हणाल्या, अंजली, हे घर तुझंच आहे. बाळा, जास्त विचार करू नको. अंजली म्हणाली, तुम्ही बसा, मी सगळ्यांसाठी चहा टाकते. आजी म्हणाल्या, आज दामिनीला करू दे. पूजा झाल्यावर तुम्ही स्वयंपाकघरात पाऊल टाकाल. दामिनी म्हणाली, जा अंजली बाळ, ही कॉफी राहुलला देऊन ये. अंजलीला परत राहुल समोर जायला भीती वाटत होती. तरी चेहऱ्यावर उष्ण हसू ठेवत ती राहुलला कॉफी घेऊन जाते. रूममध्ये येते तर राहुल ऑफिससाठी आवरत असतो. अंजली म्हणाली, अहो, ही कॉफी आणली आहे तुमच्यासाठी, पिऊन घ्या. अंजली मनात, हे ऑफिसला चालले, यांना माहीत नाही आहे का आज घरी पूजा आहे ते? जाऊ दे, बघतील आजी. अंजलीला विचार करताना बघून राहुल म्हणतो, काही प्रॉब्लेम आहे का तुला? काही बोलायचं आहे का? अंजली म्हणाली, नाही, काही नाही, तुम्ही या आवरून खाली. अंजली तिथून पळून जाते. राहुल ती गेली त्या दिशेने बघत असतो. अंजली खाली येताच आजोबा म्हणाले, इकडे या सुनबाई, बस इथे, मला सांगा पुढे काय ठरवलं आहे तुम्ही? अंजली म्हणाली, न समजून, म्हणजे? आजोबा म्हणाले, म्हणजे शिक्षण किती झालं आहे तुमचं? तुमच्याकडे बघून वाटत नाही तुमचं वय जास्त असेल. अंजली म्हणाली, आजोबा, मी 20 वर्षाचे आहे आणि शिक्षण माझं चालू आहे. आता मी BCom 3rd इयरला जाईल. मला पुढे शिकायचं पण आहे. आजोबा, खाली मान घालून घाबरून बोलते ती. आजोबा म्हणाले, अरे वा, मग तर चांगलं झालं, आपलं कॉलेज आहे. तसंही राहुलचं कॉलेजचं ट्रस्टी आहे. तुझं काम झालं समजा. बाकी मी बोलतो राहुलशी. अंजली म्हणाली, आजोबा, मी घेईन ॲडमिशन, पण माझी एक इच्छा किंवा माझी रिक्वेस्ट आहे असं समजा. मी या घरची सून आहे. महत्त्वाचं, मी ट्रस्टची बायको आहे. हे कोणालाच नाही सांगायचं. आजोबा म्हणाले, का आपण? कारण द्याल का? अंजली म्हणाली, कारण तिथल्या लोकांना समजलं तर त्यांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आम्ही ट्रस्टची बायको म्हटल्यावर आमच्यासोबत कोणाचं मोकळेपणाने बोलणार नाही. आम्हाला ती दडपण होईल. आजोबा म्हणाले, वा, आज तुम्ही आमचं मन जिंकलत. खरंच गर्व आहे तुम्हाला आमच्या नातवांच्या पसंतीवर. आजी म्हणाल्या, हो ना, आम्ही तुमचे विचार ऐकून खुश आहोत. जा आता तयारीला करायला घ्या. दामिनी, जा यांना तयार करा. तोपर्यंत आम्ही राहुलशी बोलतो. अंजली तयार होण्यासाठी रूममध्ये जाते तर आजी त्याला भेटायला राहुलकडे जातात. आजीला बघून राहुल म्हणतो, आजी, तुम्ही इथे? या ना, मला बोलावलं असतं. आजी म्हणाल्या, ऑफिसला जायची तयारी वाटत, पण आज सुट्टी घ्या. आज घरी पूजा ठेवली आहे तर तुम्हाला जोडीने पूजेला बसायचं आहे. राहुल म्हणतो, आजी, माझी मीटिंग आहे, मला नाही जमणार, समजून घे. आजी म्हणाल्या, मी इथे सांगायला आले आहे, विचारायला नाही. लग्न तर तुम्ही न सांगता केलं. कमीत कमी पूजा आम्ही म्हणतो म्हणून तरी करा. मान्य आहे तुम्ही हे सगळं मानत नाही, पण प्रत्येक रीतिरिवाजाप्रमाणे झालंच पाहिजे. खाली या तयार होऊन. आजी राहुलचं न ऐकता निघून जातात. राहुल दात ओठ खात टाय काढून फेकतो. तर मग मित्रांनो, कसा वाटला हा नवीन कथेचा भाग? तुम्हाला वाटतं का राहुल होईल का तयार पूजेला बसायला? तर पाहूया पुढील भागात.
जर मित्रांनो तुम्हाला ह्या कथेचा भाग आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.